नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय इंटरव्ह्यूसाठी चाललेला असतो. त्यावेळेस तो मोबाईलमध्ये बघतो. तो म्हणतो अजून 5 किलोमीटर जायचे आहे, पण ठीक आहे, चालेल, कारण रिक्षाला द्यायला तर पैसे नाहीत, असे म्हणून तो चालायला लागतो. तेवढ्यात चाळीतला भूषणदादा रिक्षा घेऊन मागणं येतो आणि त्याला म्हणतो, अरे पंटर. अक्षय त्याला पाहून म्हणतो, अरे भूषणदादा. तो भूषणदादा म्हणतो, चल सोडतो तुला. तेव्हा अक्षय विचारतो, कोठे? तेव्हा तो म्हणतो, तू जिथे चाललाय तिथे सोडतो. तेव्हा अक्षय म्हणतो, हां, मी इंटरव्ह्यूला चाललो आहे. त्यावर भूषणदादा म्हणतो, ठीक आहे, चांगले आहे, चल मी तुला लवकर सोडतो. तेव्हा अक्षय म्हणतो, काही गरज नाही, 2 किलोमीटरवरच तर आहे. तेव्हा भूषणदादा म्हणतो, अरे 2 किलोमीटर? एवढे चाललास तर एनर्जी नाही राहणार तुला इंटरव्ह्यूसाठी, चल बस, सोडतो तुला. तेव्हा अक्षय म्हणतो, अरे दादा, तुला द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. तेव्हा भूषण म्हणतो, पैसे मागितले का मी तुला? हिशोब कर आणि नंतर दे, व्याजासकट परत कर, पण आता बस लवकर. अक्षय म्हणतो, तू मला मोबाईल दिला याचेच खूप उपकार झाले. यावर भूषणदादा म्हणतो, अरे मला माहीत आहे, मोबाईलचे 2,500 आणि आता काय होतील ते सर्व पैसे नंतर दे मला, नाहीतर मीच तुला मागून घेईल. पण आता बस, इंटरव्ह्यूसाठी उशीर होईल, चल लवकर. असे म्हणून ते दोघे तिथून निघतात. आणि इकडे शशिकांत मुकादम मोबाईलवर बोलत असतो, अरे मार्केटमध्ये काय अपडाऊन चाललेत रे. अरे मी इकडे किती प्लसमध्ये जातो आहे, इतका प्लसमध्ये जातो आहे. असे बोलत असतानाच आजी रूममध्ये एंटर करतात आणि शशिकांतजवळ येऊन बसतात. शशिकांत तेव्हा फोन बंद करतो. त्यावेळेस आजी त्याला म्हणते, सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं ना. त्यावर शशिकांत म्हणतो, नाही गाई, बोल. आजी म्हणते, शशिकांत, रेवा अशी काय वागते? त्यावर शशिकांत म्हणतो, ठीक आहे ग आई, तिने रमाच्या साड्या जाळल्यात ते चांगलंच केलं. त्यावर आजी म्हणते, मला तर हे वागणं विक्षिप्तपणाचं वाटतंय, मला तर ती मेंटली हल्लेली वाटते. त्यावर शशिकांत मुकादम आश्चर्याने म्हणतो, काय? असे नाही होणार, मला वाटतंय आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. त्यावर आजी म्हणते, आपण तिला वेळ देऊच, पण तू काय करतोयस? आपला मुलगा घर सोडून गेला आहे आणि तू त्याला बघायलाही गेला नाही. त्यावर शशिकांत म्हणतो, ठीक आहे ग आई, आणि मला खात्री आहे तो परत येईल. त्यावर आजी त्याला म्हणते, मला खात्री आहे तो येणार नाही. तो इतका हट्टी आहे ना की तो एक वेळ झोपडपट्टीत राहील पण परत येणार नाही. त्यावर शशिकांत हसायला लागतो आणि म्हणतो, आई, अक्षय झोपडपट्टीत राहूच शकत नाही. अरे तो कोठे लहानचा मोठा झाला आहे, त्याला इकडची सवय आहे. तिकडे सकाळी उठून लाईनमध्ये उभे राहावे लागेल, पाण्यासाठी झगडावे लागेल, रेशनसाठी पळावे लागेल, हे त्याला जमणार आहे का? तेव्हा तुझ्या त्या 2 वेण्याच्या पॅक करणाऱ्या बदकाला घेऊन गेलाय ना, तिला सोडून परत येतो की नाही ते बघच, असे फुल कॉन्फिडन्समध्ये आजीला म्हणतो. इकडे रमाच्या घरात रमा म्हणत वॉचमॅन काका आणि त्यांची बायको येतात आणि रमाची त्यांच्याबरोबर ओळख करून देताना म्हणतात, हे आमचं बिराड. रमा त्यांना नमस्कार करते. त्यावर वॉचमॅन काका म्हणतात, लय आग्या मोळ आहे, रागावलंय आमच्यावर. रमा त्यांना नमस्कार करते. त्यावर काका म्हणतात, चाळीत नवीन भाडेकरू आले हे मी तिला सांगितलं, पण कोण आलंय हे मी तिला सांगितलं नाही, त्यामुळे रागावली आमच्यावर. त्यावर काकू म्हणते, गप्प बसा तुम्ही आता. आणि रमाला म्हणते, रमाताई, मला खूप उशिरा समजलं की तुम्ही इथे राहायला आलात म्हणून. वाईट वाटलं, साहेबांमुळं इतकं वर्ष आमचं घर चाललं, त्यांच्यावर ही वेळ आली तर आम्ही मदत करायला पाहिजे ना. पण खरंच काकांनी खूप मदत केली आम्हाला, असे हात जोडून रमा त्यांना म्हणते. तेव्हा काकू म्हणते, काकांनी मदत केली, आता काकीची बारी आहे. त्यांनी आणलेला शिऱ्याचा डबा रमाच्या हातात देत म्हणतात, हा घे शिरा, तुझ्यासाठी आणलाय, दोघी मिळून खा. मी ना तुमच्यासाठी घरी जाऊन जेवण बनवते, तुम्ही काही बनवू नका. त्यावर रमा म्हणते, नाही, जेवण नको, मी करेल इथे. तेव्हा काकू म्हणतात, अहो ताई, तुम्ही चुलीवर कशाला करतात? त्यावर रमा म्हणते, तुम्ही मला ताई म्हणू नका, फक्त रमा म्हणा. आणि असू दे, चुलीवरचं जेवण खूप छान लागतं, आमच्या यांना आवडतं. जुनं ते सोनं,
त्यावर काका म्हणतात, ऐकलं का, जुनं ते सोनं. आणि रमाला म्हणतात, रमा तुला जर बोर झालं तर बिनधास्त काकूला हाक मारायची आणि गप्पा मारायच्या. आणि असे म्हणून काका तेथून निघून जातात. त्यावर काकू म्हणते, काही लागलं तर हक्काने सांग रमा. त्यावर रमा म्हणते, काकू इथे खूप आपलेपण आहे, माणुसकी आहे. यावर काकू म्हणते, तुम्हाला पण खूप माणुसकी आहे. एवढ्या मोठ्या घरची सून आहे, पण जराही गर्व नाही. आमचे हे नेहमी तुमच्याबद्दल चांगलंच सांगतात. त्यावर रमा म्हणते, एक सांगू काकू, मोठं घर पोकळ वासा म्हणतात ना, तसंच आहे. श्रीमंतांच्या घरापेक्षा गरीब घरात जास्त माणुसकी आहे. त्यावर काकू म्हणतात, खरंच आहे. त्यानंतर रमा म्हणते, काकू अजून एक छोटीशी मदत हवी होती. ती म्हणते की मला काही छोटं मोठं काम भेटलं तर बघा ना. त्यावर काकू म्हणतात, मी काय काम देऊ बाई तुला. त्यावर रमा म्हणते, बघा कुठलंही काम चालेल मला. त्यावर काकू म्हणतात, हां पेनाला टोपण लावायचे आणि टिकल्याचे पाकिट भरायचे असे काम चालेल. त्यावर रमा म्हणते, चालेल चालेल. रमा म्हणते, याच्यात साधारणपणे किती पैसे मिळतील मला. त्यावर काकू सांगतात, हां 50 पाकिट भरले ना की 25 रुपये आणि 100 पाकिट भरले ना की 50 रुपये भेटतात. चालेल. त्यावर रमा म्हणते, चालेल चालेल, दुसरे काम मिळेपर्यंत हे करेल मी. त्यावर काकू म्हणतात, बरं चालेल, ठीक आहे, मी सांगते तुला आणि आणून देते. त्यावर रमा म्हणते, चालेल म्हणून काकू तेथून निघतात. इकडे अक्षय इंटरव्ह्यूसाठी पोहोचतो आणि सरांच्या कॅबिनमध्ये एंटर करतो आणि त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. त्यावर ते म्हणतं की मी इंटरव्ह्यूसाठी आलो आहे. सर म्हणतात, इंटरव्ह्यू, बस. अक्षय थँक्यू म्हणून खाली बसतो आणि त्यानंतर सर विचारतात, कोणत्या पोस्टसाठी. त्यावेळेस अक्षय म्हणतो, हेड शेफसाठी इंटरव्ह्यू चालू आहे असं वाचलं मी इंटरनेटवर. त्यावर सर त्याला प्रश्न विचारतात, काय केलं आहे तुम्ही. त्यावर अक्षय उत्तर देतो, हॉटेल मॅनेजमेंट. त्यावर सर बोलतात, ओके सर्टिफिकेट दाखवा. त्यावर अक्षय म्हणतो, सर्टिफिकेट नाही आहे. त्यावर सर त्याच्याकडे आश्चर्याने बघतात आणि म्हणतात, सर्टिफिकेट नाही आहे, मग तुला जॉब कसा देणार. त्यावर अक्षय म्हणतो, सर पण मला अनुभव खूप आहे, हवं असेल तर तुम्ही किचनमध्ये चला, मी तुम्हाला काहीतरी करून दाखवतो. त्यावर सर बोलतात, अरे ते तर रस्त्यावरचा पावभाजीवालाही बनवून दाखवू शकतो, मग तुला का घ्यायचं इथं आम्ही. हे 5 स्टार हॉटेल आहे, डिग्री असलेल्या लोकांनाही चान्स मिळत नाही, तुला का देऊ इथे. यावर अक्षय त्या सरांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ते सर त्याला इथून जायला सांगतात. ते त्याला म्हणतात, पहिली गोष्ट म्हणजे तुला इंटरव्ह्यूला कसं यायचं हे माहीत नाही, टाय नाही, ब्लेझर नाही आणि म्हणे हॉटेल मॅनेजमेंट केले असे म्हणून ते सर त्याला बाहेर काढतात. आणि अक्षय त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण ते त्याला काही बोलायची संधीच देत नाहीत. त्यानंतर ते वॉचमॅनला बोलवून अक्षयला बाहेर काढतात. त्यावेळेस अक्षय त्यांना खूप विनंती करतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते सर काही ऐकतच नाहीत. त्यानंतर हॉटेलमधला एक वर्कर तेथे एंटर होतो आणि तो अक्षयला ओळखतो आणि म्हणतो, अक्षय मुकादम. त्यावर ते सरही आश्चर्यचकित होतात आणि उभे राहतात. त्यावर तो म्हणतो की हे अक्षय मुकादम आहे. त्यावर ते सर अक्षयची माफी मागतात आणि म्हणतात, सर मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावर अक्षय म्हणतो, मी अक्षय मुकादम नाही आणि मला हा जॉब नाही करायचा आहे असे म्हणून तो तेथून निघून जातो. इकडे रमा तिचे काम सुरू करते. ती आनंदाने पाकीट भरत असते आणि विचार करत असते, हे काम मी पहिल्यांदाच करते, थोडं किचकट आहे पण ठीक आहे, जितकं जास्त करता येईल तितके करायचे, म्हणजे दुकानदार दादांची उधारी पण देता येईल आणि आमच्यासाठी थोडे कपडे पण घेता येईल असे म्हणून ती पटापट काम करत असते. पण तेवढ्यात तिच्या बोटाला लागते, पण ती त्याकडे लक्ष न देता परत काम सुरू करते. इकडे अक्षय चाळीमध्ये परत येतो. त्यावेळेस त्याला भूषणदादा भेटतो आणि तो विचारतो, काय मग लागला का जॉब. अक्षय नाही म्हणतो. यावर भूषण म्हणतो, अरे नाहीच मिळणार, आता जॉब राहिलेत कुठे, म्हणून तर तुझ्या माझ्यासारख्या पोरांचं लई वांधं झाले, म्हणजे जॉब आणि त्यासाठी पोरी राहिल्याच नाही. त्यावर अक्षय त्याच्याकडे बघतो आणि राहिल्या नाहीत म्हणजे डिमांड आणि सप्लाय यात जमीन आसमानाचा फरक पडलाय. आता तू काय करायचं ठरवलंय पुढे. यावर अक्षय म्हणतो, बघतो दुसरं काहीतरी शोधतो. त्यावर भूषणदादा म्हणतो, बिझनेस करतो.
त्यासारखा आणि त्याचा रिक्षाचा बॅच दाखवत त्याला म्हणतो. अक्षय हसतो आणि म्हणतो, बिझनेस करायला आवडलं असतं मला, पण त्याच्यासाठी भांडवल हवं आहे आणि त्यासाठी मला नोकरी करावीच लागेल. यावर भूषण म्हणतो, आता काय करायचं? त्यावर भूषण म्हणतो, तू डिलेव्हरीचे काम का नाही करत? अक्षय म्हणतो, डिलेव्हरीचे काम केले असते, पण बाईक नाही माझ्याकडे. त्यावर भूषण म्हणतो, भाई तू लाकूड कापायचे काम नाही करत का? लाकूड नाही, त्यातनं भुसाभुसा होतो असे अक्षय म्हणतो. नको. बरं, काय करायचं मग? मग तू लोखंडाचे काम कर. अक्षय म्हणतो, नको, ते जड असते. मग भूषण म्हणतो, बल्बचे काम करणार का? काचेचे बल्ब. अक्षय म्हणतो, नको, ते हाताला कापेल ना. मग भूषण म्हणतो, ठीक आहे, मग तू ट्रक चालवायचे काम कर. त्यावर अक्षय म्हणतो, खूप भयंकर आयडिया दिली रे, नाही चालवणार. अक्षय म्हणतो, माझ्याकडे लायसन नाही, कारण मी माझे पाकीट घरी ठेवून आलो आहे, त्यामुळे लायसन घरी आहे. त्यावर भूषण म्हणतो, तू काहीच करू शकत नाही. बघ, म्हणजे जगायला आणि जगताना जे लागते ना, ते तुला काहीच करता येत नाही. तू टेन्शन नको घेऊ, आपण करू काहीतरी. इकडे रमा तिचे काम करत असते. तिच्या बोटाला लागतं म्हणून तिच्या बोटाला पट्टी बांधते व परत कामाला सुरुवात करते. तेवढ्यात तिथे काकू येतात आणि त्या म्हणतात, रमा, एवढं काम केलंस, तुला 4 हात आहे की काय? त्यावर रमा म्हणते, नाही, तसं काही नाही काकू, लवकर लवकर उरकलं. त्यावर ती त्यांना म्हणते, याचे किती पैसे होतील? तेव्हा काकू म्हणतात, थांब, मी मोजून सांगते. त्या मोजत असताना तिचे लक्ष रमाच्या हाताकडे जाते व त्या म्हणतात, लागलं का तुला? त्यावर रमा म्हणते, नाही, एवढं काही नाही. त्या म्हणतात, असंच असतं, आधी हाताला लागतं आणि नंतर आपल्याला पैसे भेटतात. रमा म्हणते, बरोबर आहे तुमचे. ते म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. असे म्हणून रमा त्यांना म्हणते, तुम्ही बसा, मी तुम्हाला काळी कॉफी करून आणते. त्यावर काकू आश्चर्याने म्हणतात, काळी कॉफी? आमच्याकडे तर काळा चहा असतो, ही काळी कॉफी काय? त्यावर रमा म्हणते, आमच्याकडे काळी कॉफी असते, तुम्ही पिऊन बघा, तुम्हाला आवडेल. त्यावर काकू म्हणतात, बरं जा ठेव, मी तोपर्यंत एवढे मोजून ठेवते. मग रमा उठते आणि कॉफी करायला जाते आणि काकू ते मोजायला लागते. इकडे